नमस्कार मित्रांनो, पुढची कन्सेप्ट आता आपण इकॉनॉमी मधली बघायची आहे. राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित 3 गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला या लेक्चरमध्ये. पहिली म्हणजे फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट याला मराठीमध्ये म्हणतात घटक मूल्य. ओके, घटक मूल्य किंवा घटक किंमत किंवा घटक मूल्य किंमत, फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट हा शब्द लक्षात ठेवा. मग दुसरा आहे ती म्हणजे बेसिक प्राइस. याला मराठीमध्ये नेमका शब्द तसा नाही आहे खरं तर, पण आपण मूळ किंमत असं म्हणू, मूळ किंमत. ओके, बेसिक प्राइस. आणि तिसरा आहे तो म्हणजे मार्केट प्राइस. याला आपण मराठीमध्ये म्हणतो बाजार किंमत किंवा बाजार मूल्य. ओके, बाजार किंमत. ठीक आहे, व्हॉट इज दिस? पहिली म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा इकॉनॉमीमध्ये फॅक्टर हा शब्द येतो तर तो नॉर्मली फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन या अर्थाने असतो. फॅक्टर हा शब्द कशासाठी असतो? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन याच्यासाठी असतो. म्हणजे उत्पादनाचे घटक. आपल्याला माहित आहे की कुठल्याही गोष्टीचं उत्पादन करायचं असेल, कुठलीही सेवा निर्माण करायची असेल तर लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे जमीन, मजूर, लँड, लेबर, कॅपिटल म्हणजे भांडवल आणि एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच उद्यमशीलता, अशा गोष्टींची गरज असते. तर हे जे उत्पन्नाचे घटक आहेत, या उत्पन्नाच्या घटकांवर जो खर्च झालेला असतो तो खर्च मिळून जी किंमत असते तिला फॅक्टर कॉस्ट म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या एका केसमध्ये आपला जो पाव होता, ब्रेड होता, हे ब्रेड तयार करण्यासाठी समजा ही एक ब्रेडची फॅक्टरी आहे. ओके, ब्रेडची फॅक्टरी आहे ही, हिला फॅक्टरी समजून घ्या जशी आहे तशी, आणि हा ब्रेड समजून घ्या. या ब्रेडच्या फॅक्टरीमध्ये ज्यावेळी हा ब्रेड तयार झाला तर हा ब्रेड तयार करण्यासाठी समजा ही ब्रेडची फॅक्टरी ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीचं काही भाडं असेल, या बिल्डिंगचं काही भाडं असेल, राईट, ते दिलं. म्हणजे काय? खंड. नंतर इथे काम करणाऱ्या लोकांना काय दिलं? वेतन दिलं. व्यान, 4 शब्द आपल्याला लक्षात आहेत. व्या म्हणजे काय? याच्यासाठी जे कर्ज घेतलेलं होतं त्या कर्जावर व्याज दिलं. आणि ज्याची फॅक्टरी आहे त्याने स्वतःचं कुटुंब चालवावं म्हणून त्याच्यातला काही नफा घेतला. ओके, हे सगळं मिळून म्हणजे हे जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्सला जी किंमत दिली गेली ती फॅक्टर कॉस्ट. समजा हे सगळं मिळून हा ब्रेड 40 रुपयाचा होता झाला. तर आता असं समजूयात आपण की ही आपली जी इकॉनॉमी आहे ही एवढाच देश आहे आपला, आणि या देशामध्ये ही एकच फॅक्टरी आहे आणि ही एकच पाव तयार झालेला आहे. म्हणजे आपल्या देशाचा GDP किती झाला? 40 झाला. याच्यात फक्त हे उत्पादन घटकांचाच खर्च अंतर्भूत आहे. सो याला हे जे 40 रुपये आपला GDP झाला, हा 40 रुपयाला आपण म्हणणार GDP ॲट फॅक्टर कॉस्ट. म्हणजे घटक मूल्याला ढोबळ राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्न. ओके, घटक मूल्याला ढोबळ देशांतर्गत उत्पादन किंवा उत्पन्न. ओके, उत्पादन हे झालं फॅक्टर कॉस्टला. ओके, पण एवढंच असतं का? नाही. आता हे जे 40 रुपये होते, आता समजा आपण सरकार घेतलं इथे, की इथे सरकार पण आहे, राईट. आणि सरकार असल्याशिवाय हे सगळं होणार नाही ना. बेसिकली रस्ते, अमुक डमुक वगैरे याच्यासाठी सरकार लागतं. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करावं लागतं. सो आता सरकार 2 गोष्टी करतं महत्त्वाच्या उद्योगांच्या संदर्भाने. सरकार उद्योगाकडनं कर पण वसूल करतं आणि त्याचबरोबर उद्योगांना काही सवलती देतं की ज्याला आपण सबसिडी म्हणतो, सबसिडी पण देतं. ओके, हे कर आणि सबसिडी यांचे बेसिकली 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात, आता 2 शब्द लिहितो मी आधी इथे. एक शब्द आहे प्रोडक्शन, याला मराठीत आपण म्हणू उत्पादन. ओके, उत्पादन. आणि दुसरा शब्द प्रॉडक्ट. ओके, दुसरा शब्द प्रॉडक्ट, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू, मराठीमध्ये म्हणू उत्पाद. खरं तर मराठीमध्ये असे ॲक्युरेट शब्द नाही आहेत या गोष्टींसाठी, पण ठीक आहे, तात्पुरतं आपण उत्पाद म्हणू. सो कर आणि सबसिडी हे दोघं या 2 प्रकारचे असतात. म्हणजे प्रोडक्शन टॅक्स
किंवा प्रोडक्शन कर आणि प्रोडक्शन सबसिडी म्हणजे उत्पादन सबसिडी. ओके, उत्पादन सबसिडी. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने कर आणि सबसिडीचा दुसरा प्रकार असतो, त्याला प्रॉडक्ट कर म्हणतो आपण. म्हणजे काय, प्रॉडक्ट टॅक्स आणि प्रॉडक्ट सबसिडी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बेसिक फरक काय, याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की ही समजा आपली फॅक्टरी आहे. ओके, असे काही कर असतात की जे केवळ एखाद्या ठिकाणी प्रोडक्शन होतं आहे किंवा होणार आहे म्हणून वसूल केले जातात. ओके, उदाहरणार्थ जमीन महसूल. समजा हे एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे आणि त्या ग्रामपंचायतीने याच्यासाठी जमीन महसूल फिक्स केलेला आहे 1,00,000 रुपये. ठीक आहे, 1,00,000 रुपये. आता लक्षात घ्या की केवळ इथे प्रोडक्शन होतंय म्हणून हा 1,00,000 रुपये जमीन महसूल घेतला जातोय. इथे प्रोडक्शन एका ब्रेडचं हो की 1,00,000 ब्रेडचं हो की 10 कोटीचं हो की 100 कोटी ब्रेडचं हो, 1,00,000 रुपये फिक्स राहील. कारण तो फक्त प्रोडक्शन होतंय, उत्पादन होतंय म्हणून लावला जाणारा तो कर आहे. फक्त त्याचा किती उत्पादन झालं याच्याशी संबंध नाही. म्हणजे इथे 1 पाव जरी उत्पादन झालं तरी 1,00,000 रुपयेच राहील जमीन महसूल. 10 कोटी पाव तयार केले गेले तरी 1,00,000च राहील. म्हणजे ते फक्त प्रोडक्शन या प्रक्रियेशी संबंधित आहेत. किती प्रोडक्शन झालं याच्याशी त्यांना घेणं देणं नाही. ओके, तर एक एक्झाम्पल काय सांगितलं तुम्हाला मी, एक एक्झाम्पल सांगितलं लँड रेव्हेन्यू, जमीन महसूल. ओके ओके. स्टॅम्प ड्युटी, समजा याच्याशी संबंधित काही कागदपत्र वगैरे जे काही रजिस्टर केले जातात वगैरे त्याच्याशी रिलेटेड स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटी हे पण फिक्स राहील, केवळ उत्पादन होत आहे म्हणून. उत्पादन किती झालं याच्यावर स्टॅम्प ड्युटी कमी जास्त होणार नाही. ओके. रजिस्ट्रेशन फी म्हणजे नोंदणी शुल्क, हे पण केवळ प्रोडक्शन होत आहे म्हणून. असे जे इनडायरेक्ट टॅक्सेस असतात, असे जे अप्रत्यक्ष कर असतात की जे फक्त उत्पादन प्रक्रिया होते म्हणून लावले जातात, उत्पादनाच्या क्वांटिटीशी प्रमाणाशी संबंधित नसतात, त्यांना आपण म्हणतो प्रोडक्शन कर. आणि अशाच पद्धतीने ज्या जनरल सबसिडी दिली जातात की समजा एखादी आहे की मागास विभागामध्ये एखादी फॅक्टरी टाकली तर एक जनरल तुम्हाला 10 कोटीची सबसिडी मिळेल. ते तुम्ही किती प्रोडक्शन केलं वगैरे याच्याशी काही संबंध नाही. समजा केवळ तुम्ही उद्योगधंदा तिथे टाकला म्हणून मिळतंय, तर ती कोणती सबसिडी झाली, उत्पादन सबसिडी झाली. राईट. उदाहरणार्थ मग रेल्वेला दिली जाणारी सबसिडी, जे कृषी आदानं असतात ज्याला आपण ॲग्रिकल्चर इनपुट्स म्हणतो, खत बियाणं वगैरे, यांच्यासाठी जनरल दिली जाणारी सबसिडी. लमसम दे दिले जातात ना बघा की ठीक आहे बाबा या पावसाळ्याच्या सुरुवातीला इतके शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये जमा, त्या शेतकऱ्याने किती उत्पन्न कमावलं वगैरे याच्याशी काही संबंध नाही, तो शेती करतोय त्याच्यासाठी हे दिलं. अशा पद्धतीने त्याच्या सबसिडी असतात. ओके. त्या सबसिडी लघु उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सबसिडी, त्या सबसिडींना म्हणतो आपण प्रोडक्शन किंवा उत्पादन सबसिडी. ओके राईट. आता बघा की मूळ जे होतं, कुठे आलो आपण, हा इथे, हा मूळ आपला जो पाव होता तो 40 रुपयाचा होता फॅक्टर कॉस्टला, बरोबर. फॅक्टर कॉस्ट होती त्याची, घटक मूल्य होतं. करेक्ट. समजा ज्या उत्पादन कर आहेत, हे उत्पादन कर आहेत, उत्पादन कर हे समजा 100 रुपये लावले, 100 रुपये लावले. ओके. नाही 100 जास्त होतील, 40च्या मानाने आपण 10 रुपये लावू. ओके. सो 10 रुपये उत्पादन कर, ठीक आहे, प्रोडक्शन टॅक्सेस लावले. आता मला एक सांगा की हा उत्पादन कर हा बेकरीवाला स्वतः भरेल का ग्राहकाकडनं वसूल करेल? तो ऑब्व्हियसली ग्राहकाकडनं वसूल करेल. करेक्ट. तो स्वतः तर नाही भरणार ना, नाही तर त्याच्याकडे उरेल काय. सो काय करेल तो 10 रुपये ॲड करेल. करेक्ट. उत्पादन करायचे. राईट. ओके. त्याच्यानंतर जी सबसिडी त्याला मिळाली, ओके, समजा असं आपण समजू की 5 रुपयाची त्याला सबसिडी मिळाली. आता ही जी सबसिडी होती, ही सबसिडी त्याला मिळाली शासनाकडनं. ओके. सबसिडी त्याला मिळाली
तर ती सबसिडीचा फायदा तो ग्राहकाला पण देईल. म्हणजे तो काय करेल, 5 रुपये मायनस करेल. ओके, 5 रुपये मायनस करेल. सो तो शेवटी किती रुपये होईल याची किंमत, 40 अधिक 10, 50, 50 वजा 5 किती, 45. ही जी 45 रुपये किंमत आहे, या 45 रुपये किमतीला म्हणतात बेसिक प्राइस. बेसिक प्राइस. ओके, बेसिक प्राइस. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, हे कर जे आहेत ते प्रोडक्शन टॅक्सेस, प्रोडक्शन सबसिडीज. ओके, की ज्यांचा संबंध प्रोडक्शनच्या प्रमाणाशी नसतो. ओके, सो जर ही बेसिक प्राइस झाली, जर त्या पावाचं GDP आपण या बेसिक प्राइसला काढला, म्हणजे जर 45 रुपये GDP घेतला, तर या GDPला आपण म्हणू GDP ॲट बेसिक प्राइस. म्हणजे ढोबळ देशांतर्गत उत्पन्न कोणत्या किमतीला, मूळ किमतीला किंवा बेसिक प्राइसला. ओके, राईट. म्हणजे जर बेसिक प्राइस दिलेली असेल आणि घटक मूल्य काढायचं असेल, उलट करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, सबसिडी ऍड करावी लागेल आणि उत्पादन कर मायनस करावा लागेल. करेक्ट, राईट, परफेक्ट. नाव समजा आता हे आपण उत्पादन कर बघितले. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे प्रॉडक्ट कर आणि प्रॉडक्ट सबसिडी. म्हणजे असं की असे कर की जे समजा पावाचं उदाहरण आपण घेतलं, ब्रेडचं उदाहरण घेतलं, तर प्रत्येक ब्रेडवर लागेल. उदाहरणार्थ सेल्स टॅक्स, GST, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी. ओके, हे असे आहेत की तुम्ही जितके पाव तयार कराल तितक्यावर लागेल. समजा असा कर आहे, समजा सेल्स टॅक्स आहे. सेल्स टॅक्स, आता तर सेल्स टॅक्स याला GST मध्येच मर्ज झाला, पण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण. समजा सेल्स टॅक्स हा एका पावासाठी 2 रुपये आहे असं समजू. तर जर एक पाव याने तयार केला तर त्याला 2 रुपये लागेल. 2 पाव तयार केले तर 4 रुपये लागतील. 3 पाव केले तर 6 रुपये लागतील. म्हणजे याच्यात जो प्रॉडक्ट आहे, उत्पादित वस्तू जी आहे, वस्तूंच्या प्रमाणावर तो टॅक्स जास्त होईल किंवा कमी होईल. ओके, त्याला उत्पादन कर म्हणतात. अशाच पद्धतीने जर सबसिडी ही प्रॉडक्टनुसार दिली, प्रमाणानुसार दिली. समजा असं समजू आपण की सध्या इलेक्ट्रिकल व्हेकलचं चालू आहे. समजा सरकारला असं वाटत असेल की बाबा इलेक्ट्रिकल व्हेकलला आपण हे दिली पाहिजे, काय प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रदूषण कमी करण्यासाठी. तर मग प्रत्येक इलेक्ट्रिकल व्हेकलच्या मागे खरेदी करणाऱ्याला 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाईल. असं जर झालं तर याचा अर्थ काय की प्रत्येक प्रॉडक्टनुसार ते दिलं जात आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो जे तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल तुम्हाला रिलेट करता येईल. ठिबक सिंचन असतं. आता सरकारला प्रोत्साहन द्यायचं आहे ठिबक सिंचनला. कशासाठी? याचं कारण म्हणजे की जर ठिबक सिंचन वापरलं नाही, जास्त पाणी वापरलं जातं, त्याच्यामुळे पाण्याची पातळी कमी होते, जमिनी पण खराब होतात, क्षारपड वगैरे होतात, बरोबर, खराब होतात. याच्यासाठी ठिबकला प्रोत्साहन द्यायचं आहे. पण समजा जो ठिबकचा तयार करणारा कारखाना आहे तिथे समजा ती एक एक्झाम्पल म्हणून घेतो मी, 1 लाख रुपये आहे ठिबक तयार करायला लागणारी किंमत. तर तो जो ठिबकवाला आहे कारखानदार, तो 1 लाखाच्या खाली तर काही विकू शकणार नाही. पण जो शेतकरी आहे त्याला 20,000च्या वर परवडणारच नाही. मग काय करणार? मग तो शेतकरी म्हणाल जाऊ दे ना, मी कशाला ठिबक घेऊ. पण सरकारला मात्र पाहिजे की शेतकऱ्यांनी ठिबक वापरलं पाहिजे. मग सरकार काय करेल? सरकार 2 गोष्टी करू शकतं. आयदर सरकार शेतकऱ्याला म्हणेल की बाबा तू ठिबक घे 1 लाखाचं, त्याच्यातले 80,000 आम्ही देऊन टाकू तुला आणि 20,000 तू स्वतःचे टाक. किंवा सरकार कारखानदाराला म्हणेल की बाबा तू एक काम कर, प्रत्येक ठिबक मागे आम्ही तुला 80,000 रुपये देऊ, प्रत्येक ठिबक सेट मागे 80,000 आम्ही तुला देऊ, तू किंमत 20,000 ठेव. आलं का? आता याच्यामध्ये प्रत्येक ठिबक सेटसाठी मिळते आहे सबसिडी. म्हणजे एक ठिबक सेट असेल तर 80,000, 2 असतील तर 1,60,000, 3 असतील तर 2,40,000, या पद्धतीने. सो असे जे अनुदानं असतात ते प्रॉडक्टवर आधारित आहेत, उत्पादित वस्तूवर आधारित, त्यांना प्रॉडक्ट सबसिडी म्हणतात. आणि प्रॉडक्टवर लावण्यात जाणारे म्हणजे किती उत्पादन झालं त्याच्यावर लावल्या जाणाऱ्या करांना प्रॉडक्ट कर म्हणतात. राईट, ओके. मग समजा
असे जे कर आहेत, समजा आता आपण असं घेऊ की बेसिकली एकच पाव तयार होतोय, ओके, आणि प्रत्येक पावावर असे जे प्रॉडक्ट टॅक्सेस आहेत, उत्पाद कर आहेत, ते समजा प्रति पाव 10 रुपये आहेत, ओके, प्रति पाव, आणि एकच पाव तयार झालाय, त्यामुळे आपण एकच घेऊ, मल्टिप्लाय करायची गरज नाही. सो ते उत्पाद कर किती झाला? 10 रुपये. आणि समजा या प्रत्येक याच्यावर सबसिडी पण देत आहे गव्हर्नमेंट 3 रुपयाची. आता एकच पाव तयार झालाय म्हणजे 3 रुपये, जर 2 पाव तयार झाले असते तर 6 रुपये मिळाले असते. त्याच पद्धतीने एक पाव तयार झाला म्हणून हा कर 10 रुपये लागला, 2 पाव तयार झाले असते तर 20 रुपये लागला असतं, असं, ओके. सो ती जी प्रॉडक्ट सबसिडी आहे ती समजा एकाला 3 रुपये तर 3 रुपये. आता पुन्हा हा उत्पाद कर जो आहे तो आपला जो बेकरीवाला आहे तो ग्राहकाकडनंच घेईल, त्याच्यामुळे तो या 45 मध्ये प्लस करेल. अजून मात्र जी सबसिडी मिळाली आहे त्याला पावामागे, ती सबसिडीचा फायदा, कारण त्याला 3 रुपये सरकारकडनं मिळालेले आहेत, तर तो ग्राहकाला पास ऑन करेल त्याचा बेनिफिट, बरोबर, किंवा किंबहुना त्याच्यासाठीच सरकारने दिलं आहे त्याला, सो तो मायनस करेल, करेक्ट. सो 45 अधिक 10 55, 55 वजा 3 52. सो काय आली? 52. ही जी 52 आहे ही आहे मार्केट प्राइस, म्हणजे या 52ला तो अल्टिमेटली विकेल. मार्केट प्राइस म्हणजे बाजार किंमत, ओके. काही ठिकाणी हा जो मधला भाग आहे ना, बेसिक प्राइस, हा वगळला जातो. 2च गोष्टी सांगितल्या जातात, एक म्हणजे फॅक्टर कॉस्ट आणि दुसरं म्हणजे मार्केट प्राइस. सो ज्या फॅक्टर कॉस्ट मध्ये सगळ्या प्रकारचे अप्रत्यक्ष कर, म्हणजे ते उत्पादन कर असोत की उत्पाद कर असोत, ते सगळे ऍड केले जातात. आणि सर्व प्रकारच्या सबसिडी, मग त्या उत्पादन सबसिडी असोत की उत्पाद सबसिडी असोत, त्या मायनस केल्या जातात, सर्व प्रकारच्या सबसिडी. हे केलं की आपल्याला मार्केट प्राइस मिळते. उदाहरणार्थ आपल्या याच्यामध्ये बघा, एकूण सगळे अप्रत्यक्ष कर किती होते? हा 10 रुपयाचा एक उत्पादन कर होता आणि हा 10 रुपयाचा उत्पाद कर होता, म्हणजे किती टोटल 20 झाले ना. सो हे फॅक्टर कॉस्ट 40 होती प्लस 20 झाले, आणि मायनस सर्व प्रकारची सबसिडी किती होती? ही 5 रुपये होती प्रोडक्शन सबसिडी, आणि 3 रुपये होती प्रॉडक्ट सबसिडी. 5 आणि 3 8 म्हणजे वजा 8. सो 40 अधिक 20 60, 60 वजा 8 किती? 52. सो 52 काय झाली? मार्केट प्राइस, ओके. ही 52 आली, ओके. असं पण वापरलं जातं. बेसिकली तुम्हाला फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राइस आणि मार्केट प्राइस हे माहीत पाहिजे. आणि याचं उलटं करायचं असेल, समजा मार्केट प्राइस वरून तुम्हाला फॅक्टर कॉस्ट काढायची असेल, तुम्हाला काय करावं लागेल? हे एक्झॅक्टली उलटं करायचं. सगळे अप्रत्यक्ष कर मायनस करायचे आणि सगळ्या सबसिडीज प्लस करायच्या, झालं, ओके, राईट. समजा मार्केटवरनं तुम्हाला बेसिक प्राइस काढायची असेल, मार्केट प्राइसवरनं बेसिक प्राइस काढायची असेल, इथे मार्केट प्राइस 52 आली होती ना, इथून तुम्हाला बेसिक प्राइस करायची असेल तर हे उलटं करायचं, म्हणजे प्रॉडक्ट सबसिडी प्लस करायची आणि प्रॉडक्ट कर म्हणजे उत्पाद कर हे मायनस करायचे की तुम्हाला हे मिळेल. इथून इकडे जायचं असेल तर काय करायचं? प्रोडक्शन सबसिडी प्लस करायची, उत्पादन कर म्हणजे प्रोडक्शन टॅक्सेस मायनस करायचे की तुम्हाला हे मिळेल. क्लिअर? सो या पद्धतीने आपल्याला GDP हा वेगवेगळ्या 3 यांना मिळू शकतो. कोणत्या याला? बेसिकली GDP ॲट फॅक्टर कॉस्ट, GDP ॲट बेसिक प्राइस अँड GDP ॲट मार्केट प्राइस, राईट. सो या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढ्याच बघायचे होते कन्सेप्ट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्थिर किंमत, चालू किंमत, GDP डिफ्लेटर आणि त्याच्या पुढचे कन्सेप्ट बघायचे. ओके, थँक्यू व्हेरी मच.